जय शिवराय, जय शंभूराजे. स्वागत आहे मित्रांनो भक्ती श्रद्धाच्या सबुरी या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आपण बघू शकता की उसाला या अशा पद्धतीचा पाईप टाकून एक कॉक टाकलेले आहे मित्रांनो. ड्रीप करायचं होतं पण ही एकदम सोप्या पद्धतीचं मी बनवलेलं आहे. तर माहिती तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कसे कॉक टाकलेले आता इकडं भिजवलेलं आहे. हे भिजवलेलं आहे, कॉक बंद केलेले आहे. आणि बाकीच्या ठिकाणी जे भिजवायचं आहे तिकडं आपण मी जात आहे. तर बघू शकता तुम्ही कसं भिजतंय. ड्रीप करायचं होतं, ड्रीपला खर्च जास्त येतो आणि याला खर्च कमी येतो. तर मी या अशा पद्धतीत बनवलेलं आहे. हे बघा इळून चालू झालेलं आहे. बघू शकता कसं सरीने पाणी जातं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघा कसं सरीने पाणी जात आहे. ही सरी तर नाही दिसत, इकडल्या सरीचं बघूया आपण. तर बघा कसं पाणी जातं आहे आणि असं दमादमाने पाणी गेल्यानंतर म्हणजे सगळीकडं वरपर्यंत पाणवलं जातं आणि पाणी थोडंसं दमाने चालल्यानंतर पाणी सगळीकडं असं जिरत जातं आहे आणि ऊसाला त्याचा 100% फायदा होतो आहे. ड्रीपनी पण फायदा होतो आहे. पण ऊस मोठाला झाल्यानंतर जे उंदरं असतात ते उंदरं लागतात या ऊसाला. तर उंदरं ते कुरतडून टाकतात नंतर पाणी पोचत नाही. तर ही एकदम योग्य पद्धत आहे. हे बघा पाईप पण बघू शकता तुम्ही. पाईप पण चांगल्या क्वालिटीचा वापरलेला आहे आपण. तर बघू शकता तुम्ही या कंपनीचा आपण पाईप वापरलेला आहे आणि अतिशय कमी किमतीत हा 1500 रुपयाला मला वाटतं 300 मीटर पाईप मिळालेला आहे. आणि जो कॉक आहे जो टोटल 15 ते 20 रुपयाला मिळतो आहे. तर तुम्ही पण ऊस उत्पादक शेतकरी असाल तर तुम्ही असा प्रयोग करू शकता आहे. जेणेकरून तुमचं पाणी समजा कमी असेल त्याचा फायदा 100% होतो आहे. आणि फ्लोनी काय होतं, आपण फ्लोनी भरतो आहे पण लगेच टेम्परेचर जास्त असल्यामुळं हे होऊन जातं आहे, वाळतं आहे लगेच, मागे लगेच वाळून जातं आहे. तर असं हे केल्यानंतर दीर्घकाळ गारवा टिकून राहतो आणि कोणताही प्रॉब्लेम येत नाही. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये किती असं मस्त दिसतं आहे साऱ्या. आणि हे जे अंतर आहे इकडून तर शेवटपर्यंत एक 200 फुटाचं अंतर आहे. तर 200 फुटपर्यंत जायला कमीत कमी 1.5-2 तास लागते आहे. त्या 1.5-2 तासामध्ये बघू शकता तुम्ही कसं दिसतं आहे ते. तर अशा पद्धतीत केलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही आणखीन कसे मस्त असं आहे. आणि वरती बघा ऊस कसा असा हिरवागार आहे. म्हणजे याला पाणी अजून काही कोणत्याही प्रकारचं पाणी असं कमी नाही पडून दिलेलं. दुसरं पीक घेणार होतं ते पण घेतलेलं नाही, याचीच जास्त निगा राखतो आहे. तर मित्रांनो बघा कसं एकदम असं चांगल्या पद्धतीत दिसतं आहे. वरती पण पाणवलं जातं आहे, बघू शकता तुम्ही. टोटल याचा खर्च अंदाजे 2-1 हजार रुपये झालेला असेल, बाकी एवढा नाही. आणि ड्रीपला 20,000 रुपये लागते मित्रांनो. तर कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसे काढायचं याच्यामध्ये आत्ता आपण हे केलं पाहिजेत. तर धन्यवाद मित्रांनो.